Hi everyone, welcome to the new episode of Tiptastic Bakes by निधी. तर ह्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की चॉकलेट गनाश कसा बनवतात. ह्या एपिसोडमध्ये आपण बनवणार आहे डार्क चॉकलेट गनाश. चॉकलेट गनाश जो तुम्ही ड्रिपिंग, टॉपिंग, फिलिंग ह्या सगळ्याकरिता यूज करू शकता. ही माझी रेसिपी आहे आणि मी ह्या रेसिपीला आपल्या केक्समध्ये आणि डेझर्ट्समध्ये यूज करते. मी आता इथे बनवत आहे 2 किलोचा चॉकलेट गनाश, ज्याच्यात मी 1:1चा रेशो यूज करेल. म्हणजे 1 kg ऑफ डार्क चॉकलेट अँड 1 kg ऑफ क्रीम. तर इथे मी काही स्पेशल कोणतं क्रीम घेत नाही आहे, डायरेक्ट व्हिपिंग क्रीम आपलं जे असतं तेच वापरते. गनाश बनवण्यासाठी जनरली मी गुडरिचचा प्लॅटिनमवाला व्हिपिंग क्रीम यूज करते. आणि चॉकलेट मला मॉर्डेचं डार्क कंपाऊंड आवडतं, त्याची टेस्टसुद्धा छान आहे आणि टेक्स्चर पण चांगलं येतं. तर ह्यासाठी मी पहिले जे गुडरिचचं प्लॅटिनम व्हिपिंग क्रीम आहे त्याला गरम करायला ठेवलं आहे. आणि ते जोपर्यंत गरम होत आहे आपण चॉकलेट चॉप करून घेऊ. इथे पूर्ण 1 kg हे चॉकलेट मी चॉप करून घेतलेलं आहे. आणि हे क्रीम आपण 1 बॉईल येतपर्यंत ह्याला गरम करू. क्रीम गरम करताना तुम्हाला नेहमी ते कंटिन्युअस असं स्टर करायचं आहे. आता हे क्रीम तुमचं प्रॉपर गरम झालं आहे कसं कळेल, तर जसं ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्ही आपल्या हातावर थोडंसं 1 ड्रॉप असं क्रीम टाकून बघा. जर का तुम्हाला ते गरम जाणवत आहे म्हणजे तुमचा चॉकलेट मिक्स करायला क्रीम एकदम रेडी आहे. आणि नाही तर त्याला अजून 1-2 मिनटं जवळपास होऊ द्या. जसंच क्रीम एक प्रॉपर बॉइलिंग टेक्स्चरमध्ये आलं आहे, तुम्ही त्याच्यात चॉकलेट ॲड करा आणि लगेचच आपले फ्लेम बंद करून द्या. सिन्स क्रीम गरम आहे तर चॉकलेटला मेल्ट व्हायला जास्त वेळ लागणार नाही. कंटिन्युअसली त्याला एका स्पॅच्युलाने किंवा विस्कनेसुद्धा तुम्ही करू शकता, फिरवत हे मिक्स करायचं आहे. त्याने तुमचा गनाशची ही टेक्स्चर प्रॉपर येईल. आता हे जो आपला गनाश रेडी झाला हा कंटिन्यू फिरवल्याने त्याच्यात एक ग्लॉसी शायनी टेक्स्चर आला आहे. हा कसा आला हे मी पुढे दाखवेल. तर हे कंटिन्यू तुम्ही फिरवलं त्याने चॉकलेटमध्ये जे ऑइल असतं ते सुद्धा प्रॉपरली कंबाईन झालं आहे. ह्या गनाशला तुम्ही जेव्हा हे एवढं मेल्टेड स्टेटवर आहे तर ह्याला तुम्ही केक्समध्ये ड्रिपिंग्सला यूज करू शकता. आता गरम असल्यामुळे तुम्हाला असं दिसतं आहे की हे लिक्विडी टेक्स्चरमध्ये आहे. जसा जसा गनाश हा थंड होईल, सेट होईल, तर तेव्हा त्याचा टेक्स्चर एक हार्ड होत जाईल. आता हा गनाश प्रॉपर बनला आहे की नाही हा कसं कळेल, एक स्पून त्याच्यात टाका आणि तो बाहेर काढून त्याच्यावर फक्त एक असं बोट फिरवायचं आहे. जर का ते क्लीन निघत आहे ह्याचा अर्थ तुमचा गनाश प्रॉपर आहे. आता तुम्ही बघा आपला गनाश किती एकदम मिरर फिनिश त्यामध्ये आलेली आहे. आणि हा प्रॉपर ग्लॉसी एकदम छान असा टेस्टमध्ये रेडी झालेला आहे. ह्या गनाशला तुम्ही सगळीकडे वापरू शकता. थंड झाला की तो प्रॉपर एका हार्ड टेक्स्चरमध्ये येईल. पुन्हा तुम्हाला ड्रिपिंगला यूज करायचं आहे तर तुम्ही त्याला पुन्हा एकदा थोडंसं मेल्ट करा आणि यूज करू शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून काय रेसिपीज पाहिजे हे सुद्धा सांगा. गनाशला स्टोअर करताना नेहमी एका एअरटाईट कंटेनरमध्ये क्लिंग रॅप लावूनच स्टोअर करा. थँक्यू. स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट एपिसोड्स.